नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत साबुदाणा खिचडी. उपवास म्हटलं तर साबुदाणा आलाच. त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला आहे. त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून मिक्सरला बारीक करून घ्यायची. त्यानंतर एका कढईमध्ये मी हा साबुदाणा तुपामध्ये करते. तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की कमेंट करून सांगा. एका कढईमध्ये 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मिरची आणि पोटॅटो दोन्ही कट करून टाकायचे आहे. पोटॅटो छान वॉश करून मग कट करायचा आहे सालं काढून. मिरची आणि पोटॅटो फ्राय होईल तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेणार आहोत. मिरची आणि बटाटे दोन्ही छान फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये भिजत घातलेला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत नमक. नमक घालून झाल्यानंतर 2 मिनटं आपण त्याला झाकण लावून ठेवणार आहोत. थोडंसं वाफ येऊ द्यायची आहे. त्यानंतर साबुदाण्याचा छान सॉफ्ट बनेल. दोन मिनटानंतर ते झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट. तुम्हाला जर अशाच पद्धतीने नवनवीन रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीनं उपवासाची खिचडी तुम्हीही ट्राय करू शकता. त्यानंतर अजून 2 मिनटं मी त्याला वाफवून घेणार आहे. साबुदाणा असा एकदम रबरासारखा छान सुटसुटीत झाला तर छान वाटतो. असं 2 मिनटं तुम्ही झाकण ठेवल्यानंतर तशाच पद्धतीनं होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. अशाच पद्धतीनं आपण नवनवीन रेसिपी ट्राय करूया. साबुदाणा झालेला आहे. आपण सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये काढणार आहोत.